ठिकाणी म्हणजे आग लागली कुठेतरी दूर निघतोय अशा बरोबर 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 जे वातावरण चालू आहे बरोबर बरोबर पंचायत समितीला काही इच्छुक आहे का? नाही 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 निश्चितच गणेश भाऊ प्रत्येकाला वाटेल की एवढे बॅनर लागतायत एवढे जण स्टेटस ठेवतायत निखिलची काय तयारी आहे का तर तसं नाहीये खूप काही अनुभव घ्यायचा आहे खूप काही शिकायचं आहे अजून निश्चितच खूप अनुभवी माणसं आज जयसिंग दादांच्या रूपाने आमच्याकडे खूप असा अनुभवी खूप समाजासाठी पळणारा माणूस त्यांच्याचकडे बघून काही गोष्टी जिल्हा परिषद या ठिकाणी म्हणजे आता वातावरण चालू आहे ओके पंचायत समिती वातावरण चालू आहे आपण शरदाचे एकदम जवळचे सहकारी आहे तुम्ही कायम कॉन्टॅक्ट मध्ये आहात बरोबर बरोबर काय नेमके शरदातून कोण इच्छुक आहे तयारी होऊ शकते काय निश्चितच की वाटतं तुम्हालाही वाटतं की बाबा जवळची खूप लोक आहेत तर प्रत्येकाला वाटतं की दादा आम्हाला तिकीट देतील वगैरे वगैरे बरोबर आहे पण तरीही आम्हाला सर्व ग्रुपलाही वाटतं की आमच्यात एक असं एक नेतृत्व आहे की परिपक्व की प्रत्येक गोष्टी सर्व समाजासाठी पळणारं प्रत्येक अपघात असू द्या पोलीस स्टेशनचे काही गोष्टी असू द्या बांधावरची काही भांडणं असू द्या गावकीचं काही असू द्या अशा प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वांसाठी पळणारं नेतृत्व आमच्याकडे जयसिंग अण्णा आहेत आम्ही सर्वांनी ठरवलंय मनाचा निर्धार केलाय की अण्णाला ह्या पंचवार्षिकला उभं करायचं आणि मताधिक्याने निवडून आणायचं तर हे असं आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्ही ती शिफारस दादांकडे केली सुद्धा आहे दादाही पॉझिटिव्ह आहेत बघू काय होतंय बरेच इच्छुक दिसत आहेत पंचायत समितीसाठी बरेच आपल्या गावातून देखील म्हणजे गायमुकाडीचे तुमच्या तिकडचे देखील बँडरचे काही उमेदवार दिसत आहेत पंचायत समितीसाठी इच्छुक आहेत मग काय शुभेच्छा द्याल काय निश्चितच गणेश भाऊ बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेलं संविधान आहे त्यानुसार चाललेली लोकशाही आहे प्रत्येकाला उभं राहण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार आहे मतदानाचा हक्क आहे तर कुणाची इच्छा आहे कोणाचं काय आहे हे प्रत्येकाचा अधिकार दिलेला आहे संविधानाने त्याला प्रत्येकाला शुभेच्छा आहेत प्रत्येक जण प्रत्येकाच्या पद्धतीने तयारी करणार आहेत आम्ही आमच्या पद्धतीने तयारी करणार आहोत निश्चितच कल वाटतं जिल्हा परिषदचा कोण उमेदवार या ठिकाणी उजवा असू शकतो शरदांचे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने संपर्क आहे पिंपळवंडी गट आहे कशा पद्धतीने नियोजन असू शकतं जिल्हा परिषदचा कॅन्डिडेट कोण असू शकतो बरोबरच गणेश भाऊ खूप सारे इच्छुक आहेत पण आता तरी सांगण्यासाठी काही गोष्टी ह्या अजूनही ठरलेल्या नाहीयेत परिस्थितीनुसार काळानुसार खूप काही गोष्टी बदलणार आहेत बघूया ज्या वेळेस काय होईल त्यावेळेस ते ठरलं जाईल आता इच्छुक उमेदवार दोन आहेत मंगेश अण्णा आहेत इकडून परत मयूर पवारचं देखील नाव आलेलं आहे काय वाटतं कोण उजवं दोन्हीही मातब्बर आहेत दोन्ही आमच्या जवळचे आहेत दोघांनाही शुभेच्छा आहेत कुणी असू आम्ही सोबत आहोत म्हणजे शरददादा सांगतील ते निश्चितच आपल्या शिवजन्मभूमीचे आमदार आपला माणूस आमचं आधारस्तंभ आमचे मार्गदर्शक श्री शरददादा सोनवणे जे सांगतील ती पूर्व दिशा असेल म्हणजे शरददादा म्हणले या उमेदवाराचं काम करा निश्चितच दादाही आमचे प्रतिभाशाली आहेत तेही निवडताना उमेदवार एकनिष्ठ आणि कर्तृत्ववानच निवडणार आहेत आम्हाला त्याची खात्री आहे म्हणून दादा म्हणतील तो उमेदवार आमच्यासाठी फायनल असेल काय पंचायत समितीला इकडे तयारी जयसिंग अण्णांची हो नक्कीच आम्ही तरी आता 100% तयारीत आहोत आणि आमचे प्रयत्न आहेत कार्यकर्त्यांची मागणी का जयसिंग अण्णांची पुढे तयारी नाही जयसिंग अण्णा तर सुरुवातीला म्हणत होते की आपल्यातलाच एखादा तरुण उमेदवार देऊ दादा सुरुवातीला मलाही म्हणत होते की निखिल तू तयारी कर पण म्हटलं नाही दादा अजूनही काही गोष्टी परिपक्व नाहीयेत मला खूप अनुभव घ्यायचे ते अनुभव तुमच्याकडे 100% आहेत तर आमची इच्छा होती माझी स्वतःची इच्छा आहे की अण्णांनी पुढे यावं आणि उभं राहावं त्याचबरोबर आता आपल्या इकडे चांगले उमेदवार म्हणजे विशाल भाऊ असे चांगले चेहरे आहेत बरेचसे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी म्हणजे काही मागणी केली का तिकीट हो नक्कीच म्हणजे सुरुवातीला जेव्हा पंचायत समितीचं वगैरे एक वारं चालू झालं की पंचायत समिती यावर्षी लागणार आहे आणि 2-3 महिन्यात निवडणुका येणार आहेत तर दादांचं नेहमी म्हणणं असायचं की जरी लागलं ओपनला लागलं ओबीसीला लागलं तरी विशाल भाऊ आहेत विशाल भाऊ कुठे किंवा निखिल तू आहे तर तुम्ही करताय खूप साऱ्या पद्धतीने सामाजिक कार्य तुमचं चालू आहे खूप काही पद्धतीने तुम्ही ह्या गोष्टी करतायत समाजासाठी पळतायत तर तुम्ही तयारी करा आम्ही त्यावेळी दादा हा म्हणायचं पण निश्चितच सर्व गुणसंपन्न आणि खूप काही गोष्टी अनुभवाच्या ज्या आहेत त्या जयसिंग दादांकडे परिपूर्ण आहेत त्यामुळे कितीही काही असलं तरी आम्ही विशाल भाऊ असेल मी असेल किंवा आमचा सर्व ग्रुप असेल शिवजन्मभूमी युवा मंच असेल सर्वांच्या वतीने आम्ही यावेळी दादांना तयार करणार आहोत आणि दादांनाच ही पंचवार्षिक ही पंचायत समितीची हनुमान शेठ होते त्यांच्या विरोधात जयसिंग अण्णा देखील उभे होते अगदी काही तुरळक म्हणजे मोजणे एवढ्या मतांनी त्यांचा पराभव झाला काय बघतं या गोष्टीकडे आज त्यांना नक्कीच त्यावेळेस सुद्धा त्यावेळेची परिस्थिती पाहता खूप अशा कमी मताधिक्याने ते त्यावेळेस निवडून आले खूप
थोडंसं मत. आणि त्यावेळेसही म्हणू आपण की निष्ठा थांबली आणि पैसा जिंकला, अशा वेळेस त्यावेळेस ते एक चित्र तयार झालं होतं. यावेळेस निश्चितच त्या गोष्टींना आजचा तरुण या गोष्टींचा विचार करतो. तर तरुण मताधिक्य जे आहे किंवा प्रौढ आहेत ते हे बऱ्यापैकी आता विचार करतायत, गावचं डेव्हलपमेंट पाहतायत. आणि या ठिकाणी दादांचे काम पाहता, आज स्वर्गभूमी असेल, स्वर्गभूमीचं नंदनवन तुम्ही पाहिलं असेल, आज आपलं गावाचं सुशोभीकरण पाहिलं असेल, धर्मध्वज पाहिला असेल, खूप साऱ्या गोष्टींमध्ये दादांचं आज एक म्हणजे फ्रंटला येऊन दादा काम करतायत आणि सर्वांना सोबत घेऊन काम करतायत. आम्हालाही खूप असं कौतुक आहे दादांचं. आम्हालाही वाटतं की आज ह्या पंचवार्षिकला कुठेतरी आपला जो मतदार आहे, आपला पंचवार्षिकला मतदार आहे, तो यावेळेस आपलं जे मत, मौल्यवान मत आहे, ते नक्कीच विचार करून ह्या पार्ट्यात टाकेल आणि जयसिंग दादांना कुठेतरी निवडून आणेल.